नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे 6 स्टँडर्डचे 4.5 टॉपिक अ बुक रिव्ह्यू. तर या बुक रिव्ह्यूमध्ये कोणचं बुक आहे? जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स या बुकचा रिव्ह्यू दिलेला आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया. जॉर्ज डॅड इज अन आर्डेंट इन्व्हायरमेंटलिस्ट. जॉर्ज हा जो मुलगा होता त्याची या बुकमध्ये स्टोरी दिलेली आहे. जॉर्जचे डॅड इज ॲन आर्डेंट म्हणजे उत्साही, इन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे पर्यावरणवादी. जॉर्जचे वडील हे उत्साही पर्यावरणवादी होते, म्हणजे पर्यावरणासाठी ते म्हणजे नेहमी तयार राहत. इनफॅक्ट बोथ हिज पॅरेंट्स आर कन्व्हिन्स दॅट मॉडर्न इन्व्हेन्शन्स of science and technology have caused a lot of damage on the earth. म्हणजे both of his parents म्हणजे जॉर्जचे बोथ आई आणि वडील आर कन्व्हिन्स कसे झाले होते? दॅट मॉडर्न इन्व्हेन्शन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जे आधुनिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, हे जे शोध आहेत हे काय करत आहेत? कॉज अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द अर्थ, पृथ्वीला खूप सारं डॅमेज करत आहेत, असं जॉर्जच्या आईवडिलांचं मत होतं. दे आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेविंग द प्लॅनेट. ते कमिटेड कशासाठी होते? तर आपलं प्लॅनेट जे होतं, प्लॅनेट सेव्ह करण्याच्या मागे ते कमिटेड होते. म्हणजे त्यांना पृथ्वी वाचवायची होती. यासाठी काय करत होते ते? यासाठी दे यूज बायसिकल इन्स्टेड ऑफ अ कार. ते काय करत होते? बायसिकल वापरत होते इन्स्टेड ऑफ अ कार. म्हणजे ते सायकल चालवत होते, कार वापरण्याऐवजी सायकल चालवत होते. अजून काय करत होते जॉर्जचे वडील? देअर इज अ बॅन ऑन अ TV अँड कम्प्युटर इन देअर हाऊस. त्यांच्या घरामध्ये कशाचं बॅन होतं? सांगा, कशाचं बॅन होतं त्यांच्या घरामध्ये? TV आणि कम्प्युटरचे. दे डोंट बाय थिंग्स लाईक ब्रेड अँड बिस्किट्स. ते कोणत्या वस्तू घेत नव्हते? ब्रेड आणि बिस्किटच्या वस्तू ते घेत नव्हते. ब्रेड आणि बिस्किट्स. दे इट ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक्ड फूड. ते कोणचं फूड खात होते? फक्त ते व्हेजिटेरियन खात होते, म्हणजे शाकाहारी, आणि घरी बनवलेलं फूड, जे अन्न होतं ते घरी बनवलेलंच खात होते. एवढे ते जॉर्जचे वडील आणि आई त्याची करायचे. दे इवन यूज कॅन्डल्स टू लाईट द हाऊस टू अवॉइड युजिंग इलेक्ट्रिसिटी. ते काय करायचे? इलेक्ट्रिसिटी वापरत नव्हते. ते काय करत होते? कॅन्डल्स वापरत होते. काय वापरत होते? कॅन्डल्स. ओके, लाईट अप द हाऊस. म्हणजे ते हाऊसला प्रकाश देण्यासाठी फक्त कॅन्डल्स वापरत होते. तर असे जॉर्जचे आईवडील वागायचे. मग काय व्हायचं असं वागण्यामुळं? जॉर्ज हॅज टू सफर अ लॉट ऑफ जेरिंग. हे पिवळा केलेला शब्द बघा, जेरिंग. अँड रेडिक्यूल ऑफ हिज फ्रेंड बिकॉज ऑफ ऑल ऑफ दिस. म्हणजे जो जॉर्ज होता त्याचे आईवडील काय करत होते? सायकल वापरत होते कारच्या जागी, घरी मेणबत्त्या लावत होते लाईट लावण्याऐवजी, ब्रेड आणि बिस्किट खात नव्हते, TV कॅम्प्युटर वापरत नव्हते. तर यामुळं काय व्हायचं? हे सगळे त्याचे जे मित्र होते जॉर्जचे, ते त्याला खूप चिडवायचे या गोष्टीबद्दल. जेरिंग म्हणजे निष्ठूर, आणि रेडिक्यूल म्हणजे चेष्टामस्करी करणे. त्याचे फ्रेंड काय करत होते? त्याच्यासोबत निष्ठूर आणि चेष्टामस्करी करत होते त्याची, कारण त्याचे आईवडील तसे वागत होते. मग काय झालं? ॲक्च्युअली जॉर्ज डझंट थिंक दॅट आयदर द TV ऑर अ कम्प्युटर इज अ बॅड थिंग. म्हणजे कम्प्युटर आणि TV हे काही वाईट गोष्ट आहे का? असं जॉर्जला वाटत होतं की ह्या गोष्टी वाईट नाहीत. ठीक आहे, कम्प्युटर आणि TV ह्या वाईट गोष्टी नाहीत. पण त्याच्या वडिलांना काय वाटायचं, आईवडिलांना, की कम्प्युटर आणि TV ह्या वाईट गोष्टी आहेत. ही हॅज ट्राईड टू टेल हिज पॅरेंट्स दॅट इट्स पॉसिबल टू सेव्ह द अर्थ
युजिंग द कम्प्युटर अँड द इंटरनेट. म्हणजे जॉर्जने काय सांगितलं त्याच्या आईवडिलांना की हे शक्य आहे. आता पृथ्वी वाचवण्यासाठी तुम्ही एवढं करतायत ना, पृथ्वीला वाचवण्यासाठी, हे प्लॅनेटला वाचवण्यासाठी त्याचे आईवडील जे तसे वागत होते. ठीक आहे. तर जॉर्ज म्हणत होता की तुम्ही कम्प्युटर आणि टी व्ही वापरूनसुद्धा प्लॅनेटला वाचवू शकता, असं जॉर्जचं म्हणणं होतं. आणि त्याच्या आईवडिलाचं म्हणणं होतं की कम्प्युटर आणि टी व्ही हे प्लॅनेटसाठी वाईट आहेत. मग बघा काय होतं. बट नो, इन देअर हाऊस देअर कॅन्ट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इश्यू. या जो इश्यू होता, हा जो मुद्दा होता, या मुद्द्यावर डिस्कशन होत नव्हतं त्यांच्या घरामध्ये. एक मिनिट. हां. जॉर्ज ऑलवेज लाईक टू नो व्हाय. जॉर्जला नेहमी प्रश्न काय पडायचा, का या इश्यूवर डिस्कशन का होत नाही. बट हू इज टू ॲन्सर हिज क्वेश्चन. मग त्याला जे प्रश्न पडायचे, व्हाय म्हणून म्हणजे काय, का, तर त्याला जे प्रश्न पडायचे त्याचे उत्तर त्याला भेटायचं नाही घरामध्ये. हिज पॅरेंट्स थिंक दॅट ही इज स्टील टू यंग टू अंडरस्टँड ग्लोबल इश्यूज. त्याचे पॅरेंट्स काय थिंक करत होते, थिंक म्हणजे विचार करणे, त्याचे आई वडील असे विचार करत होते की जॉर्ज हा खूप टू यंग म्हणजे खूप लहान आहे, टू अंडरस्टँड ग्लोबल इश्यूज. ग्लोबल जे इश्यूज आहे, पर्यावरण, पृथ्वी याविषयी, या अशा गोष्टी जॉर्जला समजणार नाही असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं त्याचे जे उत्तर होते, त्याचे जे क्वेश्चन्स होते जॉर्जचे, त्यावर त्याला उत्तर भेटायचं नाही. मग काय झालं बघा. वन डे हाऊ एव्हर जॉर्ज अनएक्सपेक्टेडली ॲक्वायर अ न्यू फ्रेंड अँड अ नेक्स्ट डोअर नेबर. आता न्यू फ्रेंड आणि नेक्स्ट डोअर नेबर ही कोण होती, जॉर्जची ॲनी. जी ॲनी होती ती जॉर्जची नेक्स्ट डोअर नेबर होती, शेजारी होती ॲनी. ॲनीज फादर इरिक. आता ॲनीचे फादर कोण, इरिक. जॉर्जचे फादरचं इथं नाव नाही दिलेलं. इरिक जे होते, आता बघा ॲनीचे फादर इरिक, आणि इरिक जे होते, इरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट अँड एव्हर विलिंग टू ॲन्सर ऑल द जॉर्ज क्वेश्चन. म्हणजे इरिक जे होते हे सायंटिस्ट होते, ठीक आहे. आणि हे इरिक जॉर्जच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचे. त्यामुळं जॉर्जला जे प्रश्न पडायचे त्याचे सर्व उत्तरं त्यांना इरिकजवळ भेटायचे, जॉर्जचे. इरिक हॅज बिल्ड अ सुपर इंटेलिजंट कम्प्युटर नेम कॉस्मोस. इरिक यांनी जे कम्प्युटर शोधलं होतं, ठीक आहे, इरिक यांनी जे त्यांचं कम्प्युटर होतं त्याला काय नाव दिलेलं होतं, कॉस्मोस. कॉस्मोस हॅज इनक्रेडिबल पॉवर्स. इट कॅन लिटरली ओपन विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट, स्टार्स, कॉमेट अँड इवन टू अ ब्लॅक होल. त्यांनी जे संगणक होतं त्यांचं, जे कम्प्युटर होतं त्याचं नाव होतं कॉस्मोस. इरिकच्या कम्प्युटरचं नाव काय होतं, कॉस्मोस. मग काय झालं, ते कम्प्युटर जे होतं ते आपल्याला कुठेही नेऊ शकत होतं, कोणत्याही प्लॅनेटवर, स्टार्सवर, कॉमेटवर अँड इवन टू द ब्लॅक होल. कॉमेट म्हणजे इथं जे येलो केलेलं आहे मी, ते कॉमेट म्हणजे, कॉमेटचा अर्थ काय होतो, कॉमेट म्हणजे धूमकेतू. प्लॅनेट म्हणजे आपली पृथ्वी, ग्रह, स्टार, इवन ब्लॅक होल. अँड बघा आता काय होतं बघा. अँड ऑफकोर्स कॉस्मोस कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. म्हणजे कॉस्मोस जे कम्प्युटर होतं ते तुम्हाला प्लॅनेट, स्टार, कोणत्याही ग्रहावर, ताऱ्यावर, धूमकेतूवर, ब्लॅक होलवर घेऊन जाऊ शकत होतं आणि परत तिथून घेऊन वापस येऊ शकत होतं तुम्हाला. असं ते कॉस्मॉस कम्प्युटर होतं. ओके, ते इरिकनं डिझाईन केलेलं होतं. मग हाऊ एव्हर कॉस्मॉस डिपेंड्स एंटायरली ऑन द इन्फॉर्मेशन दॅट इज फेड इन टू इट बाय पीपल लाईक इरिक. म्हणजे कॉस्मॉसवर पूर्ण डिपेंड कशावर होतं, कॉस्मॉस पूर्ण आधारित कशावर होतं, इरिकसारखे लोक जे त्याला माहिती पुरवायचे,
त्या कम्प्युटरमध्ये जी माहिती टाकायचे त्या माहितीवरच ते कम्प्युटर तसे वागायचे. इरिक हू डू द रिसर्च अँड थिंकिंग दॅट कॅन मेक कॉस्मॉस वर्क. तर इरिकमुळं हे सगळं काम करायचं कम्प्युटर कॉस्मॉस. बघा काय होतं समोर बघा. आता कॉस्मॉसविषयी काय सांगतात बघा. सायन्स कॅन बी यूज फॉर गुड कॉज अँड अ ग्रुप ऑफ गुड सायंटिस्ट लाईक इरिक. तर सायन्स हे फक्त वाईट गोष्टीसाठी नाही. आता जॉर्जचे आईवडील काय समजत होते की सायन्स हे वाईट आहे, कारण ते बाकी सगळ्या गोष्टी वापरत नव्हते सायन्समधल्या. परंतु इरिक हे सायन्सच्या बाजूने होते. त्यांना काय वाटायचं सायन्स हे चांगलं आहे, आणि त्यामुळं त्यांनी जे कॉस्मॉस कम्प्युटर डिझाईन केलं होतं त्यावरून असं सांगण्यात आलेलं आहे इथे की सायन्स कॅन बी यूज फॉर गुड कॉज. सायन्स हे चांगल्या गुड कॉजसाठी सुद्धा वापरता येऊ शकतं. अँड अ ग्रुप ऑफ गुड सायंटिस्ट लाईक इरिक हॅव वोवड म्हणजे शपथ घेणे. ठीक आहे, वोवड हा जो येलो केलेला शब्द आहे, वोवड म्हणजे शपथ घेणे. टू यूज इट फॉर पीपल्स वेलफेअर. तर इरिकसारख्या लोकांनी शपथ घेतलेली आहे की सायन्सचा वापर लोकांच्या भल्यासाठी करायचा. पीपल्स वेलफेअर म्हणजे लोकांच्या भल्यासाठी करायचा. अनफॉर्च्युनेटली देअर इज वन ऑड अँग्री सायंटिस्ट. अनफॉर्च्युनेटली देअर इज वन, तिथे काय होतं एक अँग्री सायंटिस्ट होता. हू वॉन्ट्स टू यूज सायन्स फॉर हिज ओन सेल्फिश मोटिव्ज. म्हणजे तिथे एक अँग्री सायंटिस्ट होता, एक रागीट सायंटिस्टसुद्धा होता तिथे, जो हे जे सायन्स होतं ते स्वार्थासाठी सेल्फिश मोटिव्हसाठी वापरायचं होतं. त्याला फक्त स्वतःचं भलं करण्यासाठी सायन्स वापरायचं होतं, असा तिथे सायंटिस्ट होता एक. ही इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस. त्याला काय करायचं होतं, स्टील म्हणजे चोरी करणे. ही इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस. त्याला कॉस्मॉस चोरी करायचं होतं. अँड ऑल ऑफ इरिक्स रिसर्च सो दॅट ही कॅन इस्टॅब्लिश हिज ओन रूल ऑन अनदर प्लॅनेट. त्याला कॉस्मॉस चोरी करायचं होतं आणि इरिकचा जो सगळा रिसर्च होता, संशोधन होतं, ते सुद्धा चोरी करायचं होतं. कशासाठी चोरी करायचं होतं की त्याला दुसऱ्या प्लॅनेटवर, अदर प्लॅनेटवर स्वतःचं वर्चस्व स्थापन करायचं होतं. मग बघा काय होतं. इट सो हॅपन्स दॅट ओनली जॉर्ज कॅन डू समथिंग टू ओव्हरकम द वीक प्लॅन्स ऑफ द नॅस्टी सायंटिस्ट. इट सो हॅपन्स हे होऊ शकतं ओनली केव्हा, जॉर्ज कॅन डू समथिंग. जॉर्ज हा, आता जॉर्जची स्टोरी आली बघा इथे. जॉर्ज कॅन डू समथिंग ओव्हरकम द वीक प्लॅन्स. वीक म्हणजे दुष्ट प्लॅन्स ऑफ द नॅस्टी सायंटिस्ट. नॅस्टी म्हणजे ओंगळ, चिडखोर. आणि या वाईट लोकांचे, चिडखोर लोकांचे प्लॅन्स जे होते ते फक्त जॉर्ज रोखू शकतो, असं इथं सांगितलेलं आहे. इफ यू वॉन्ट टू नो what adventures he undertakes and what strategies he has to use to stop the power hungry scientist, you have to read the novel. म्हणजे आता जॉर्ज काय करतो, इरिक काय करतो, ही वीक सायंटिस्ट काय करतात समोर, तर हे सांगण्यासाठी, ही स्टोरी जी सांगण्यासाठी आहे ती, ही जी नॉवेल आहे ती सांगण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ही नॉवेल वाचावं लागेल. नॉवेलचं नाव काय आहे, जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. आपण तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं ना 4.5 अ बुक रिव्ह्यू. या चॅप्टरचं नावच काय, अ बुक रिव्ह्यू. म्हणजे इथे एक बुक रिव्ह्यू केलेलं आहे, एका बुकविषयी माहिती सांगितलेली आहे. आता तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितलं मी ती एक स्टोरी होती, बुकमधली सुरुवातीची प्रस्तावना होती की बुक नेमकं कशावर प्रस्तावित आहे, बुकमध्ये काय आहे, ते सगळं आत्तापर्यंत मी सांगितलेलं आहे. आता बघा, आता त्या बुकविषयी माहिती सांगितलेली आपल्याला इथे. जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स हे नॉवेल आहे. ओके, मी बुक म्हणतो आहे पण ते नॉवेल आहे. आणि त्याचे ऑथर कोण आहे, द ऑथर ऑफ दिस वंडरफुल ॲडव्हेंचर इज लुसी हॉकिंग. मी ग्रीन केलेलं आहे बघा इथे.
लुसी हॉकिंग ही ऑथर आहे या नॉवेलची. नॉवेलचं नाव आहे जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स आणि ऑथर कोण आहे? राईट, लुसी हॉकिंग. द स्टोरी ऑफ द नॉवेल इज इमॅजिनरी. या नॉवेलची स्टोरी काय? इमॅजिनरी आहे, म्हणजे ती काल्पनिक आहे, खरी नाही, ती काल्पनिक स्टोरी आहे. बट इट ऑल्सो इन्क्लूड्स प्लेंटी ऑफ चार्ट्स, फोटोग्राफ्स, बॉक्सेस दॅट गिव यू हार्ड फॅक्ट्स अबाउट आवर सोलार सिस्टीम, गॅलेक्सीज, स्पेस अँड होल द युनिवर्स. म्हणजे ही जी स्टोरी आहे ती इमॅजिनरी आहे, परंतु या स्टोरीमध्ये असलेले चार्ट्स, फोटोग्राफ्स, बॉक्सेस हे सगळे आपल्याला सोलार सिस्टीमविषयी, गॅलेक्सीविषयी आणि युनिवर्सविषयी माहिती देतात. द होल इन्फॉर्मेशन हॅज बीन प्रेझेंटेड इन अ व्हेरी सिम्पल, इझी टू अंडरस्टँड मॅनर. ही सगळी इन्फॉर्मेशन काय केलेली या पुस्तकामध्ये खूप इझी आणि सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितलेली आहे. बाय नन अदर दॅन स्टीफन हॉकिंग. ही सगळी इन्फॉर्मेशन व्हेरी सिम्पल आणि इझी टू अंडरस्टँड, म्हणजे सगळ्यांना समजेल, सगळ्यांना सोपी वाटेल अशा भाषेमध्ये सांगण्यात आलेली आहे स्टीफन हॉकिंगकडून. ओके, आणि स्टीफन हॉकिंग कोण होते हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर बघा, हे तुम्हाला चित्र दिसते स्टीफन हॉकिंगचं. या चित्रामध्ये स्टीफन हॉकिंग तुम्हाला व्हीलचेअरमध्ये दिसतात. तर हे आत्ताचे जगामधले सगळ्यात मोठे सायंटिस्ट आहे, त्यांचं नाव आहे स्टीफन हॉकिंग. ठीक आहे, तर यांची मुलगी आहे लुसी हॉकिंग, जी या नॉवेलची ऑथर आहे. ठीक आहे, चला नंतर बघूया आपण. आता हू इज, समोरचं बघूया आता काय आहे. हू इज सेड टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ आवर टाईम. आजच्या वेळेचे ग्रेटेस्ट सायंटिस्ट कोण आहे? तर ते स्टीफन हॉकिंग आहे, असं इथे सांगण्यात आलेलं आहे आणि ते खरं आहे. हिज अचिव्हमेंट्स आर ऑल द मोर अस्टोंडिंग ॲज ही इज अ व्हिक्टीम ऑफ मेनी फिजिकल एलिमेंट्स. तर तो जो स्टीफन हॉकिंग होते तो ग्रेट सायंटिस्ट तर आहेच, पण त्याच्या अचिव्हमेंट्स आर ऑल द मोर अस्टोंडिंग. म्हणजे विलक्षण, आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी. आता तुम्हाला जर स्टीफन हॉकिंगचं आयुष्य बघायला मिळालं तर तुम्हाला खूप विलक्षण आणि आश्चर्यकारित करणाऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या तुम्हाला माहीत होतील. कारण त्यांना एक दुर्धर आजार होता, व्हिक्टीम ऑफ मेनी फिजिकल एलिमेंट्स. तर ते खूप साऱ्या दुर्धर आजाराचे, त्याच्यामुळे ते व्हीलचेअरवर राहत होते. तुम्ही चित्र बघितले ना, त्यामुळे ते व्हीलचेअरवर राहणारे सायंटिस्ट होते, परंतु ते खूप विलक्षण होते. ही हॅज टू यूज अ व्हीलचेअर टू मूव अबाउट अँड यूज अ कम्प्युटराइज व्हॉइस सिस्टीम इन ऑर्डर टू स्पीक. त्यांना बोलण्यासाठी काय करावं लागत होतं? कॅम्प्युटराइज व्हॉइस सिस्टीम वापरावी लागत होती. द स्टोरी ऑफ स्टीफन हॉकिंग्स ट्रम्प म्हणजे विजय मिळवणे, एखाद्या गोष्टीवर विजय मिळवणे. द स्टोरी ऑफ स्टीफन हॉकिंग्स ट्रम्प ओव्हर हिज फिजिकल डिसॅबिलिटीज इज इटसेल्फ अॅन इन्स्पायरिंग ॲडव्हेंचर. स्टीफन हॉकिंगची जी स्टोरी आहे, जी त्यांनी त्यांच्या आजारावर विजय मिळवलेला आहे, ती काय एक ॲडव्हेंचर आहे असं सांगितलेलं आहे इथं, म्हणजे ते एक ॲडव्हेंचर आहे. द बुक इन्क्लूड्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड एक्सपेन्सिव्ह स्केचेस ड्रॉन बाय गॅरी पर्सन. या बुकमध्ये काय केलेलं आहे? इन्क्लूड अट्रॅक्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह स्केचेस ड्रॉ केलेले आहे. आणि ते स्केचेस कोण ड्रॉ केलेले आहे? कोण केलेलं आहे? ग्रीनमध्ये बघा काय लिहिलेलं आहे? गॅरी पर्सन याने ते स्केचेस ड्रॉ केलेले आहेत. ठीक आहे, एक मिनिट आपण ग्रीन करू त्याला. गॅरी पर्सन, हे जे मी ग्रीन करतोय बघा,
त्याने हे स्केचेस लिहिलेले. तुम्हाला खाली जे आहेत तुम्हाला यावर क्वेश्चन विचारले जातील की कोण स्केचेस तयार केलेले आहेत या पुस्तकामध्ये. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे गॅरी पर्सनने हे स्केचेस तयार केलेले आहे या पुस्तकामध्ये. इट इज ट्रू दॅट एक्सेसिव्ह यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॅन गिव्ह राईज टू सर्टन प्रॉब्लेम्स. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इट इज ट्रू, हे खरे की जर आपण जास्त सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर केला तर आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे आपण फोनचा वापर करतो ना खूप सारा, तर प्रॉब्लेम्स येतात, डोळ्यांना दुखतात डोळे. तसं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर केला तर डोळ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु काय सांगण्यात आलेलं आहे, टर्निंग अवे फ्रॉम टेक्नॉलॉजी इज नॉट द सोल्युशन. पण मग फोन वापरायचाच नाही का, असं आहे का? नाही. फोन कशासाठी वापरायचा, चांगल्या कारणासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. दॅट इज व्हाय द हॉकिंग हॅव गिव्ह ॲन इम्पॉर्टंट मेसेज इन दिस बुक. त्याच्यामुळं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्याला चांगल्या कारणासाठी सुद्धा वापरू शकतो असं इथे हॉकिंगनं आपल्याला काय दिलेलं आहे, मेसेज दिलेला आहे. इम्पॉर्टंट मेसेज या बुकमध्ये हॉकिंगनं दिलेला आहे. तो मी तुम्हाला पिंक कलरमध्ये इथे हायलाईट केलेला आहे बघा. तर काय मेसेज दिलेला आहे हॉकिंग यांनी या पुस्तकामध्ये, मोर रिसर्च मोर स्टडीज अँड कमिटमेंट टू यूज देम नॉट फॉर सेल्फिश गेन्स बट फॉर द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे काय सांगितलेलं आहे, काय सांगता येईल आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे की मोर रिसर्च, अधिक संशोधन, मोर स्टडीज अँड कमिटमेंट टू यूज देम टू सेल्फिश गेन्स. एक मिनिट मी त्याला हायलाईट करतोय. मोर रिसर्च मोर स्टडीज अँड कमिटमेंट टू यूज देम नॉट फॉर सेल्फिश गेन्स बट द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे जास्तीत जास्त रिसर्च, जास्तीत जास्त संशोधन, जास्तीत जास्त स्टडीज आणि ह्या गोष्टी सगळ्या सायन्समधल्या सेल्फिश स्वार्थासाठी न मिळवता पूर्ण जगाच्या भल्यासाठी, वेलफेअर ऑफ एंटायर लिव्हिंग वर्ल्ड असे आपण वापरायला पाहिजे. म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे पूर्ण जगाच्या भल्यासाठी जर आपण वापरलं तर हा त्याचा चांगला वापर होईल, जसा युरिकनं कॉस्मॉस बनवला होता. ठीक आहे, तर असं या बुकमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर इथे आपला धडा हा चॅप्टर हे संपलेला आहे.